नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत काव्य आता किचनमध्ये आलेली असते. त्याच वेळेला काव्याला त्याचीच प्रतिक्रिया समोर उभी असलेली दिसते. ती आता काव्याला म्हणत असते की काय गं, खूप आनंद झालाय का? नाही तू आई होणार आहेस ना? अगं पण तू एकच बाजू लक्षात घेतलीस, दुसऱ्या बाजूचं काय? तुला तर आय एस अधिकारी व्हायचं होतं ना? तुझ्या स्वप्नाचं काय झालं? त्याच वेळेला आता हा पार्थ इथे आलेला असतो. तो काव्याला म्हणतो की तुम्हाला काही मदत हवी आहे का? आज ना मला वेगळाच आनंद झालाय. मला म्हणजे बाळ होते याचा खूप आनंद झाला. मी बाबा होणार आहे. काही सांगता? इतका आनंद झालाय ना की स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की इतक्या लवकर आपण आई बाबा होणार आहोत. खरंच असा आनंद प्रत्येकाच्या नशिबात नाही ना. बघ ना, जीवाच्या बाबतीत काय झालं? त्यांना कसं ॲडजस्ट करता येईल गं? घरात एकीकडे आनंद आणि एकीकडे दुःख. मलाही हे पचवता येत नाही आहे. पण तुला सांगू काव्या, जेव्हापासून मला ही गोष्ट कळली ना तेव्हापासून मला वेगळाच आनंद झाला आहे. त्याच वेळेला काव्याची प्रतिक्रिया तिला खुणावून सांगते की माणसांना काय जातंय? अगं तुला आय एस अधिकारी व्हायचं होतं ना. त्यामुळे पार्थला आता काही भानच राहिलेलं नाही आहे. ते सतत तुला बाळासाठी प्रेशर आणते असं नाही वाटत का? काव्य आता निगेटिव्ह होते. ती म्हणते की खरंच असंच आहे का? पार्थ मला दबाव आणताय का बाळ होण्यासाठी? म्हणजे आय एस अधिकारी होण्यापेक्षा त्यांना आता बाळ महत्त्वाचं वाटते का? कसं अडकवून ठेवलं ह्या माणसाने मला. तिला आता हे सगळं थांबवावंसं वाटतं. तिला खूप पश्चाताप होत असतो. ती स्वतःवर सगळा राग काढत असते आणि कुठेतरी आता तिचं मन बदलायला लागतं. ती म्हणते की नाही, ह्या विषयावर मला पार्थबरोबर बोलायला पाहिजे. बाळाची घाई नकोच. नको आहे मला बाळ. मला तर आय एस अधिकारी व्हायचं आहे. पुढे आता जीवा खूप टेन्शनमध्ये असतो. एकटाच विचार करत बसलेला असतो. त्याला आठवतं की म्हणजे लास्ट टाईम नंदिनी म्हणाली होती की आपल्या बाळाला आपण खूप छान असं म्हणजे संस्कार घडवायचे. त्याला वाया जाऊ द्यायचं नाही. त्याच्या खाण्यापिण्यापासून त्याच्या सवयी काय असतील हे सगळं त्यांनी स्वप्न रंगवलेले असतात. पण नेमकं आता त्यांना बाळ होणार नाही डॉक्टरांनी सांगितल्यावर तो खूप डिप्रेशनमध्ये येतो. त्यात आता त्याच्या खिशामधून एक चिठ्ठी खाली पडते. तो उचलतो आणि वाचू लागतो. त्यात त्याला आठवतं की जेव्हा नंदिनी आणि मी बाळाच्या विषयी बोलत होतो की बाळ झाल्यावर आपण ते बाळ कसं असावं ह्याबद्दल त्यांनी बोललेलं असतं आणि त्याच्यावरच जीवाने कविता लिहून ठेवलेली असते. पण आता त्या कवितेमध्ये काहीच इंटरेस्ट त्याला वाटत नाही. कारण जर बाळच होणार नाही आहे तर आता बाळाच्या कविता तरी कशासाठी करायच्या असं म्हणून त्याचा गोळा करून तो असं बाजूला फेकतो. त्याच वेळेला वसू आता तिथे आलेले असतात. तो पेपर बघतात आणि उचलून घेतात. आणि आता ही बाळाची कविता ऐकून म्हणजे वाचून त्यांना आता काहीतरी इथे पिन मारायची असते. आता सगळेजण हॉलमध्ये यायला लागतात. माननी सांगतात की चला नाश्ता करून घ्या. त्यात आता मिथून काका देवळातून घरी आलेले असतात. ते सांगतात की मानिनी, हे घे प्रसाद. मी देवी आईला साकडं घालून आलोय. नंदिनीला सुद्धा बाळ व्हायला पाहिजे ना, म्हणून मी नवस करून आलोय. घरात आता सगळीकडे आनंद असतानाच काव्या येते आणि म्हणते की आई, पार्थ कुठे आहे? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मानिनी काकू म्हणतात अगं असेल हॉलमध्ये. पण काय झालं आहे? ती म्हणते की नाही, मला आत्ताच त्यांच्याशी बोलायचं आहे. ते म्हणतात की बस अगोदर नाश्ता कर बरं. त्याच वेळेला पार्थ तिथे आलेला असतो. पार्थ आता काव्याच्या बाजूला बसतो आणि काव्याकडे बघू लागतो. काव्य म्हणते की तुम्ही कुठे होतात? मला तुमच्याशी बोलायचं आहे. तिला तर खूप महत्त्वाचं बाळाविषयी पार्थबरोबर बोलायचं असतं. पण नेमकं आता मानिनी काकू खूप आग्रह करून सगळ्यांना नाश्ता करायला बसवतातच आणि खायलाच लावतात. तर आता तिथे नंदिनीसुद्धा आलेली असते आणि ही नंदिनी काव्याला सांगते की अगं, आज वांग्याचं भरीत आहे, ते तू खाऊ नकोस कारण ते पातूळ असतं. त्याच वेळेला विक्रम हसू लागतात आणि म्हणतात की नंदिनी, तू तर मिनी मानिनीच झाली आहे. आता लगेच वसू आता तिथे आलेले असतात. त्या म्हणतात की काय मग स्पेशल आज सगळे एकत्र? आणि मी काय म्हणते, ही चिठ्ठी मला खाली तिथे कोणीतरी फेकलेली, ती सापडली. कोणाची आहे काय माहिती. मुद्दामून त्यांना सगळं माहिती असतं पण काहीतरी पिन मारायची आणि मग यांचा मूड ऑफ करायचा असं त्यांच्या मनात असतं. जीवाला लगेच समजतं. आता मानिनी आणि विक्रम म्हणतात की आहे तरी काय, बघू बरं. आणि कोणी टाकली होती? कोणाचं अक्षर आहे हे? मग लक्षात येतं सगळ्यांच्या की हे तर जीवाचं अक्षर आहे. जीवा म्हणतो की हो, माझी आहे ती चिठ्ठी, द्या इकडे. पण आता विक्रम म्हणतात की बाळा वाचून ना दाखवणार? काय लिहिले आम्हाला तरी कळू दे. मग आता जीवाला आठवतं की नंदिनी आणि मी एक दिवस बाळाबद्दल बोलत होतो आणि त्यावेळेला मी ही कविता लिहिलेली होती. आता सगळ्यांच्या आग्रहाखातर जीवाला ती कविता वाचावीच लागते. जीवा ती कविता वाचत असतो पण जीवाला कुठलाच रस नाही आहे. वाचताना त्याची जीभ अडखळत असते. तोंडातून शब्द फुटत नसतात. कसं तरी तो वाचण्याचा प्रयत्न करत असतो. सगळेजण आता इथे त्याचं असं वाचणं पाहून सगळ्यांना आता गिल्ट वाटतो. सगळ्यांना मनातून खूप त्रास होत असतो की जीवा आणि नंदिनीच्या बाबतीत असं नको व्हायला हवं होतं असं सगळ्यांना वाटू लागतं. पण जीवाची अशी अवस्था पाहून नंदिनी आता त्याच्या हातातून ती कविता घेते आणि स्वतःच वाचू लागते. कारण आता कविता लिहिली आहे आणि कविता अर्धीच वाचून झाली आहे. ती पूर्ण तरी वाचून व्हायला हवी असं तिला वाटू लागतं. तीही आता कविता वाचायला लागते आणि अचानक तिला आठवतं की अरे, इथे तर कोशिंबीर आणलीच नाही आहे.
कोशिंबीर किचनमध्येच राहिली वाटतं. म्हणून आता तिला खूप म्हणजे असं त्रास होत असतो. तिला खूप रडायचं असतं आणि म्हणूनच ती किचनमध्ये उठून जाते. कोशिंबीर आणण्याच्या बहाण्याने उठून गेलेली आपली बहीण याचा कळवळ आता काव्याला वाटू लागतो. तीसुद्धा आता म्हणते की मी आलेच असं म्हणून नंदिनी पाठोपाठ ही काव्यासुद्धा आता किचनमध्ये गेलेली असते. तिथे गेल्यावरती नंदिनी ढसाढसा रडत असते. तिला आता काही सुचत नसतं आणि तिला खूप त्राससुद्धा होत असतो. काव्यालासुद्धा आता हे बघून खूपच वाईट वाटतं. ती मागूनच आता नंदिनीला मिठी मारते आणि सांगते की ताई, यात तुझी काहीही चुकी नाही अगं, तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस. तर आता नंदिनी म्हणते की मावशी होण्याचा आनंद आणि आई न होण्याचं दुःख मला लपवता येत नाही आहे का काव्या? कसं सांगू मी तुला काय अवस्था झाली आहे माझ्या या मनाची? त्यावेळेला काव्या म्हणते की ताई, मी समजू शकते अगं, पण माझाही विचार कर. मलासुद्धा आई व्हायचं नाही आहे. मला IASचं करिअर पूर्ण करायचं आहे. पण पार्थ इतके खुश आहे की त्यांच्या आनंदापुढे मला काय करावं सुचतच नाही आहे. पण नंदिनी म्हणते की नाही, नको. तुझं आयुष्य एक पाळ होण्याने जर सुखाचं होणार असेल तर कशाला माघार घ्यायची? ती आता काव्याला समजू लागते. पण काव्या म्हणते की नाही गं नंदिनी, मला नाही बघवते तुझं आणि जीवाचं दुःख. मला असं वाटते की मी खूप घाई केली आहे. मी थांबायला हवं होतं. तिलाही आता त्रास होत असतो. तर आता त्याच वेळेला नंदिनी म्हणते की नाही, असं बोलू नकोस काव्या. पहिल्यांदा असं बाळ होणं खूप आनंदाचा क्षण असतो. मग आता इकडे सगळेजण आनंदात असताना पार्थलाही झोप लागत नसते. तोही विचार करतो की काय होतं हे सगळं? माझ्या मनात इतकी अस्वस्थता का आहे? मला जीवाबद्दल खूपच वाईट वाटते. जीवा एकटाच बाहेर उभा असतो. त्यालासुद्धा झोप येत नसते. त्याच वेळेला पार्थ तिथे येतो आणि म्हणतो की जीवा, झोपला नाहीस अजून? तो म्हणतो की झोप येतच नाही आहे. तर पार्थ म्हणतो की कशी झोप येईल? तुला सांगू पार्थ? जीवा म्हणतो की दादा, अरे तू झोप ना, तू कशाला उठलास? त्यावेळेला पार्थ म्हणतो की तुला तेच सांगतो की मलासुद्धा झोप येत नाही आहे. माझ्या भावाचं दुःख आणि मला होणाऱ्या बाळाचा आनंद यात मला आज खूप गिल्ट वाटतो आहे. त्यावेळेला जीव म्हणतो की अशीच अवस्था एक दिवस माझा 12वीचा रिझल्ट लागला तेव्हा झाली होती दादा. अरे, जेव्हा माझा 12वीचा रिझल्ट लागला तेव्हा तू आजारी होतास. तू पहिल्या वर्षाला तुला केटी लागली होती आणि त्यावेळेला मी माझा आनंद सोडून तुझ्या दुःखामध्ये सामील झालो होतो. कारण मला माझ्या आनंदापेक्षा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यात खूप रस असायचा आणि तो तुझ्या चेहऱ्यावर नव्हता ना, म्हणून मला खूप त्रास होत होता. त्याच वेळेला पार्थ म्हणतो की सेम आज तोच दिवस माझ्या आयुष्यात आला आहे जीवा. मला तुझा आनंद बघवतो आहे, पण माझा आनंद मला नाही पचवता येते आता. कारण तुझ्या चेहऱ्यावर जे दुःख आहे ना, ते मला नाही बघवत आहे. पण जीवा म्हणतो की समजू शकतो आहे, कारण नेहमी आपण स्वतः हरायचो आणि तू माझ्या आनंदाचा आणि मी तुझ्या आनंदाचा विचार करायचे. त्यामुळे आता देवाने आपल्याला अशा स्टेजवर आणले की धड आनंदही व्यक्त करता येत नाही आणि दुःखसुद्धा बघवता येत नाही आहे. पण आता पार्थ म्हणतो की टेन्शन घेऊ नको जीवा, माझ्याकडे मोठमोठे डॉक्टर आहेत. ते आता नंदिनीला परत इलाज करतीलच. त्यामुळे तुम्ही ओपिनियन करा. परत एकदा जाऊन बघा. नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट येईलच. जीवा म्हणतो ठीक आहे, तू म्हणतोय तर मी नंदिनीला घेऊन जायला तयार आहे. त्यामुळे आता नंदिनी आणि जीवा हे दोघंही पार्थच्या सांगण्यावरून एका डॉक्टरांकडे जाण्यासाठी ठरवतात. कारण आता काहीही झालं तरी पार्थ म्हणतो की जीवाला मी असं बघू शकत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही जा. दोघंही एकदा परत टेस्ट करा आणि काय रिझल्ट येतो ते बघा. असं आता जीवाला सांगितल्यामुळे जीवा नंदिनीला सगळं काही सांगून टाकतो. त्यामुळे नंदिनीला परत एक आशेचा किरण दिसतो की आता डॉक्टर तरी आपल्यावरती काहीतरी इलाज करतील आणि मग आपल्याकडे सुद्धा बाळाची एखादी नवीन चर्चा येईल असं तिला वाटू लागतं. तेव्हा आता पुढे काय होणार आहे हे आपल्याला बघायचंच आहे. पण इकडे आता ही काव्य अचानक निगेटिव्ह होते आणि पार्थला सांगते की पार्थ, तुम्ही बाळाच्या बाबतीत इतके म्हणजे पॉझिटिव्ह आहात की मला बोलताच येत नाही आहे काही. पार्थ म्हणतो काय झालं आहे काव्या तुला? तुला आनंद वाटत नाही आहे का? आपण आई बाबा होणार आहोत ना. ती म्हणते की तुम्हाला इतका आनंद झाला आहे, पण तुम्ही हे का विसरलात की मला IAS अधिकारी व्हायचं होतं. माझं स्वप्न अधुरं राहणार नाही का? ह्या बाळाच्या विषय आल्यापासून माझा अभ्यास कमी आणि दुसऱ्याच भलत्याच गोष्टींकडे मन रखडलं गेलं आहे. याचं काय? मी आता आज निर्णय घेतला आहे. मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची पार्थ. आता पार्थला धक्काच बसतो, कारण ही गोष्ट तीच असते की तिला बाळ नको आहे, तिला आई व्हायचंच नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता काव्याचा निर्णय नक्की काय आहे ते आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.